हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी एक उपवासाचे स्नॅक आणलेले आहे, उपवासाचे नगेट्स। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त असे नगेट्स आपले तयार झालेले आहेत आणि बनवायला तर अगदी कमी साहित्यात हे तयार होतं आणि झटपट तयार होतं। उपवास ज्यांचा आहे ते तर खातीलच, पण त्याचबरोबर लहान मुलांनाही हे नगेट्स खूप आवडणार आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी थोड्याशा सामानामध्ये आपले नगेट्स तयार होतात। तर इथं मी 2 मीडियम साईज बटाटे उकडून घेतलेले आहेत, मॅश केलेले आहेत। अर्धा वाटी साबुदाणा आहे, कच्चा साबुदाणा आहे हा। परत बघा 3 मिरच्या मी बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ। तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे आणि होता होईल तेवढं बारीक आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे। तर बघा हे असं साबुदाण्याचं पीठ मिक्सरवर आपण तयार केलेलं आहे। आता बटाटा जो आपण मॅश केलेला आहे त्याच्यामध्ये हे पीठ घालून देऊ। 2 मीडियम साईजचे बटाटे मी व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी साबुदाणा। तर बघा याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊयात आणि हिरवी मिरची घालून देऊयात। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे। पाणी वगैरे नाही वापरायचे आपल्याला, बटाट्यामध्येच हे व्यवस्थित पीठ मळलं जातं। तर बघा आता आपण याचे नगेट्स तयार करायला घेऊयात। अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे। बटाटे उकडलेले तयार असतील तर अगदी पटकन होणारा हा स्नॅक आहे। तर बघा आता आपण या गोळ्याला नगेट्सचा शेप देऊया। तुम्ही हवं तर गोल टिक्कीसारखंही तुम्ही हे बनवू शकता। तर बघा असे एकसारखे नगेट्स मी तयार करून घेते। या प्रमाणामध्ये 15 ते 18 नगेट्स तयार होतात। तेल बघा कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि गॅस फ्लेम अगदी लो केलेली आहे। आता आपण नगेट्स तळून घेऊयात। लो फ्लेमवरती आपल्याला 15 ते 18 मिनिटापर्यंत हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत। अगदी कुरकुरीत तयार होतात। तर बघा नगेट्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच हलवायला जायचं नाहीये। एक 5 मिनिटानंतर ते आपोआप तरंगत वरती येतात। जे नगेट चिकटले ते अलगद आपण सोडवून घेतलेले आहेत। आता बघा एक 18 मिनिटासाठी मी लो फ्लेमवर नगेट्स व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत नगेट्स झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते किती मस्त कुरकुरीत असे नगेट्स हे झालेले आहेत। बघितलं फ्रेंड्स, किती झटपट आपले उपवासाचे नगेट्स रेडी आहेत। आता हे सगळे नगेट्स मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत। परत एकदा दाखवते, एकदम क्रिस्पी असे हे नगेट्स तयार झालेले आहेत। असा हा आपला उपवासाचा स्नॅक रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार याची गॅरंटी माझी। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, प्लीज चेक करा। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।